आईचं स्वप्न. गावाचं नाव होतं भातनीम. डोंगराच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यातलं एक छोटंसं गाव. त्या गावात राहत होती शारदा, एक गरीब पण अत्यंत कष्टाळू विधवा बाई. तिचं एकच जीव की प्राण, तिची मुलगी माया. वडील मयत झाल्यानंतर शारदाने तिच्या जीवाचं सारं केंद्रच मायावर एकवटलं. शिक्षण, संस्कार, स्वप्न, सगळं फक्त मायासाठी. शारदा मोलमजुरी करत असे. कधी लोकांच्या शेतात कामं करायची, कधी घरी शिवणकाम, आणि जे मिळेल ते काम उचलायची. तिनं स्वतःचं आयुष्य मृगजळासारखं मानून आपल्या मुलीचं भविष्य घडवण्याचा निर्धार केला होता. माया हुशार होती. शाळेत तिचं नाव होतं. तिचा एकच हेतू होता, आईचं स्वप्न पूर्ण करायचं. शारदा तिला म्हणायची, माया, आपल्याला खूप पैसा नको, पण तुझ्या हातून जर एखाद्या माणसाचं प्राण वाचला तर माझं आयुष्य सार्थकी लागेल. मायानं डॉक्टर व्हायचं ठरवलं. गावाकडून शहरात जाणं, अभ्यास करणं, हॉस्टेलमधलं जीवन काहीच सोपं नव्हतं. पण मायाच्या मनात आईचं स्वप्न आणि डोळ्यांसमोर तिच्या बोट धरून शाळेत नेणारी आईची आठवण होती. ती झपाटून अभ्यास करत राहिली. आईने घरातील सोन्याच्या मंगळसूत्राची 2 बारीक बांगड्या विकल्या आणि पहिलं कॉलेजचं फी भरलं. काही वर्षांनी माया डॉक्टर झाली. शहरातील नामवंत हॉस्पिटलमध्ये तिला नोकरी मिळाली. तिचं स्वप्न पूर्ण झालं, पण तिचं यश पाहण्यासाठी तिची आई मात्र गावातच होती, अजूनही त्याच झोपडीत, त्याच कष्टात. माया आईला शहरात घेऊन यायची मनात ठरवत होती, पण कामाच्या धबडग्यात दिवस जात होते. मग एक दिवस, मातृदिनाच्या आधीच, मायाला गावाकडून फोन आला, आई अचानक बेशुद्ध झाली आहे. ती सगळं टाकून धावत गावाकडे आली. आई अंथरुणावर होती. श्वास मंद होता. डोळे उघडले, पण दुर्बल झाले होते. मायाचं नाव घेणंही कठीण झालं होतं. माया रडू लागली. तिनं झटपट तिची तपासणी केली. उपचार सुरू केले. गावात असलेलं लहानसं दवाखानं तिच्या हातून आता आईसाठी देवघरासारखं वाटत होतं. थोड्याच वेळात आईला शुद्ध आली. ती डोळे उघडून हसली आणि म्हणाली, माझ्या हातून देव पाहिलेला नाही, पण माझ्या पोटून देवच जन्माला आला. माझं स्वप्न आज माझ्यासमोर आहे. मी समाधानी आहे ग माया. त्या दिवशी, मातृदिनाच्या दिवशी, मायाला समजलं, तिनं डॉक्टर होऊन फक्त रुग्णांना नाही, तर आपल्या आईला जीवन दिलं. शेवटचा संदेश. आई ही फक्त जन्म देणारी नसते, ती आपल्या स्वप्नांना दिशा देणारी असते. तिचं प्रेम, त्याग आणि आशीर्वाद हेच आपल्या यशाचं खऱ्या अर्थानं बीज असतं.